तरुणांनी आता मराठा आरक्षणाच्या मागे लागू नये असं म्हणतायत खुद्द शरद पवार। मराठा आरक्षणाविषयी शरद पवारांनी तरुणांना हा सल्ला दिलाय। त्यांची भूमिका घेतली की आरक्षणाकडून अर्ज करण्यात येईल। एक काळ असा की आरक्षणाच्यासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या, पण आता हा विचार केला आता आरक्षण वाद झालं। जोपर्यंत या सगळ्या नव्या पिढीचा अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजाचं त्यांचं स्थान बदलणार नाही। मराठा आरक्षणावर शरद पवार यांचं हे वक्तव्य। याआधीही मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही असं कुणी म्हटलंय शरद पवार साहेब? यामुळे मराठा आरक्षणावर शरद पवार यांची भूमिका कशी दुटप्पी आहे हे जनतेसमोर आलं आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीच सोडवायचा नाही। सत्तेत असले की आश्वासनं द्यायची आणि सत्तेत नसले की गोंधळ घालून जनतेची दिशाभूल करायची, हेच शरद पवार यांचं धोरण आहे। शरद पवार, जनतेची दिशाभूल हेच तुमचे धोरण का? मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांची भूमिका दुटप्पी। जनतेच्या प्रश्नी शरद पवार यांचा साळसूदपणा। मराठा आरक्षणासाठी एकीकडे जनता प्रयत्नांची शर्थ करते आणि सुप्रिया सुळे म्हणतायत की आरक्षणाशिवाय इतर महत्वाचे प्रश्न आहेत। वेगवेगळ्या समाजांना आमिष दाखवायचं आणि सत्ता मिळवायची, ती मिळाली नाही की जातीपातीचं राजकारण करायचं, हेच शरद पवार यांचं नेतृत्व आणि धोरण सुद्धा आहे। आणि याच धोरणाची बळी आतापर्यंत जनता ठरली आहे।